मध्ये एकमेकाला स्पर्श करतायत. ही जी RM ही जी काही आहे ती स्पर्शिका आहे या लहान वर्तुळाची, आणि ही मोठ्या वर्तुळाची काय आहे, त्रिज्या आहे. तर ती स्पर्श ह्या लहान वर्तुळाला कुठल्या बिंदूत करते, तर S बिंदूमध्ये करते. मग आपण रचना काय केली बघा, रेख NS आणि रेख MT काढून घेतली. आता ही NS जी काय आहे ही काय होती, या लहान वर्तुळाची त्रिज्या येते. म्हणून मग मोठ्या वर्तुळाची त्रिज्या MR जी आपल्याला सांगितलेली आहे 9 सेंटीमीटर आहे. म्हणून MR बरोबर MT, ही MT पण मग काय झाली, या मोठ्या वर्तुळाची त्रिज्या झाली बरोबर 9 सेंटीमीटर. त्याचं कारण आहे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, म्हणून MT बरोबर 9 सेंटीमीटर. इथे आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं.